वजन कमी होणार, तेही बिना डाएटचा, विदाउट एक्सरसाइजचं, काहीच करायची गरज नाही. वजनही कमी होणार, स्किन पण ग्लोईंग होणार. फक्त ह्या 2 ड्रिंक तुम्ही सकाळ आणि संध्याकाळ जे आपल्याला प्यायचे. नमस्कार, तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे नवीन ब्लॉग मध्ये. हा एक ब्लॉग जे आहे खूप इंटरेस्टिंग होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघा. मध्ये स्किप केलं ना तर अर्ध माहिती घेऊन काहीच होणार नाही, त्याने तुमचं नुकसान होणार आहे. तर पूर्ण माहिती जाणून घ्या. काय आहे, कसं आहे. आजकाल कसं आहे की प्रत्येकाला, खूप जण फूडी आहेत, खूप जण म्हणजे सगळेजण म्हणलं तरी काही हरकत नाही, कारण प्रत्येकाला हे खाऊ ते खाऊ, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, सँडविच, समोसा, वडापाव, बिर्याणी, पुलाव, म्हणजे बाहेरचं काय काय आहे ना ते सगळं प्रकार नुसतं खायचं सगळ्यांना खूप हौस आहे. कोणतेही फूड स्टॉलवर जा तुम्ही, एवढी गर्दी राहणार आहे. ते भलेही एका रोडच्या कोपऱ्या साईडचं एखादं पाणीपुरीचं जर गाडाही असेल तर त्यावरती सुद्धा तुम्हाला गर्दी दिसून येणार आहे. इन शॉर्ट मध्ये मी सांगायचा प्रयत्न केला तर सगळे आजचं जे युग आहे सगळे फूडी आहेत, म्हणजे कंट्रोल नाही आहे कोणालाही. आणि ते सगळे जे आहे जे जे काही फूड्स आजकाल तयार होत आहे ते सगळे ऑइली, स्पायसी, म्हणजे आपल्या शरीरासाठी काहीच युजफुल त्याच्यामध्ये तत्व असं नाही आहे की ते आपल्यासाठी युजफुल होणार आहे. मग आपण काय जेवण बंद करायचं का, की आपल्याला आजार वगैरे होणार, मग त्यामुळे काय होतं, ही वजन वाढत असतो. आज मी तुम्हाला एक असं उपाय सांगणार आहे, म्हणजे पूर्ण लाईफचं सिक्रेट मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, जे खूप मोठे मोठे सेलिब्रिटीज सुद्धा वापरतात त्यांच्या लाईफस्टाईल मेंटेन करण्यासाठी. तर ते काय आहे की वजन कसं आपल्याला कंट्रोल करायचं आहे, वजन कसं आपल्याला मेंटेन करायचं आहे, आणि तेही विदाऊट जिम आणि विदाऊट एनी डाईट. म्हणजे काही डाईट नाही करायचंय की मला चहा सोडायचा आहे, मला अमुक नाही खायचंय, मला तमुक नाही खायचंय, स्पायसी नाही, ऑइली नाही, स्वीट नाही, काही नाही, असं काहीच डाईट फॉलो नाही करायचं आहे. आणि ना तुम्हाला घंटा 2 घंटे असं जाऊन जिम मध्ये स्पेंड करायचंय किंवा वॉक करायचंय किंवा एक्सरसाइज करायचंय, असं काहीच नाही करायचंय. म्हणजे तुम्ही डाईटही नाही फॉलो केलं, सगळं खात आहे आणि तुम्ही जर जिमलाही नाही गेलं तरी तुमचं वजन कंट्रोल आहे का, होणार आहे का, हा स्वतःमध्येच एक क्वेश्चन मार्क क्रिएट करतो. तर याचा आन्सर आहे हो, होतो. मी स्वतः वजन कमी केलेलं आहे आणि ना डाएट फॉलो केलेला आहे. अरे आयुष्य भेटतच एकदा आपल्याला, त्यामध्येही आपण हे खायचं नाही, मग जगायचं कधी आपण. कारण आता परत नेक्स्ट आपला जन्म का होणार आहे आपल्याला काही माहिती नाही. मग एकदा भेटलेलं असं असतं ना, काही जणांची खूप फ्रँक बिहेवियर असतं, मला अरे एकदा आयुष्य भेटलेलं आहे, सगळं मस्त मौज मजा करून घ्यायचं, सगळं खाऊन पिऊन घ्यायचं, वजन वाढलं तर वाढलं, असं काही असतं. पण ह्या सगळ्या गोष्टी करून सुद्धा तुम्ही मेंटेन लाईफ जे आहे, एक परफेक्ट बॉडी तुम्हाला मिळू शकतो. आणि ते कसं ते आपण डिस्कस करूया. मी परत एकदा सांगते, डिटेलमध्ये सांगणार आहे. साईड इफेक्ट काय आहे, कसं आहे, काही नाही आहे, साईड इफेक्ट आहे का नाही का, कसं करायचं ते सगळं मी तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. चला व्हिडिओला सुरू करायला. काय असं की मेंटेन बॉडी, एकदम 0 फिगर बी नाही आहे, पण हा एक परफेक्ट बॉडी शेप सगळ्यांना आवडतं. असं नाही की खूप पोट बाहेर निघून आलेला आहे, पूर्ण शरीराचा आकार बिघडून गेलेला आहे, असं कोणालाच आवडत नाही. सगळ्यांना वाटतं की नाही आपण पण फिल्म स्टार हिरोईन सारखे एकदम 0 फिगर किंवा एकदम छान अशी आपली बॉडी लुक असायला पाहिजे. तर त्यासाठी आपल्याला पण असं वाटतं की नाही जिम करावं लागतं, कारण फिल्म स्टार लोक कसे ते खूप दाखवतात ना की त्यांचं वर्कआउट खूप असतं, ते खूप डाएट फॉलो करतात, असं आणि तसं ते सगळं. तर ते सगळं काहीच नाहीये, ते एक फक्त दिखावापणा आहे. फक्त लोकांना त्यांना दाखवायचंय की आम्ही किती स्ट्रगल करतो, आम्ही किती सॅक्रिफाईस करतो. मग रात्री बारमध्ये कोण जातं, मग पबमध्ये कोण जातं, पार्टीमध्ये कोण जातं, अल्कोहोल, ड्रिंक, स्मोकिंग कोण करत असतं, तेच करत असतात. आपण ते तर करतच नाही ना त्या सगळ्या गोष्टी. तरी त्यांची स्किन, त्यांची बॉडी खूप मेंटेन असते. कसं, तर ते सगळं सिक्रेट ते रिव्हील करत नाही, कारण आपल्यापर्यंत ते पोहोचायला नाही पाहिजे. जर सगळेच ते तसं करायला लागले, मग एक मानसिकता असते ना आपल्या डोक्यामध्ये, नाही ते खूप सॅक्रिफाईस करावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते, खूप काळजी घ्यावी लागते. अक्षरशः थंडीमध्ये आपल्याला बॉडी लोशन लावायला आठवण येत नाही. लिटरली मला पण नाही लक्षात राहत संध्याकाळी, की काम करूनच जीव एवढं वैतागून जाते की कधी कधी झोपायचं आपल्याला ते सुचत नाही. अक्षरशः आपण बॉडी लोशन लावायला सुद्धा आपण कंटाळा करतो. मग आपल्याला वाटतं अरे एवढी काळजी कोण घेणार, जाऊ द्या, असं होऊन जातं. पण एक आता इतर गोष्टी असं वाटतं मला जास्त डिस्कस होत आहे, तर चला आपण ते जाणून घेऊया की विदाऊट जिम आणि विदाऊट डाईट आपल्याला कसं बॉडी मेंटेन करायचं आहे, कसं वेट आपला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला याच्या आधी पण एक व्हिडिओ सांगितलेला आहे जिरा पाणी, पण त्यामध्ये खूप थोडी माहिती मी तुमच्यासोबत शेअर केली होती, कारण तो व्हिडिओ खूप जास्त डेली रुटीन मला ब्लॉग मी काढला होता, म्हणून म्हणलं की एक सेपरेट व्हिडिओ यावरती आपण डिस्कस करूया. तर जिरा पाणी आता त्याची बनवायची पद्धत कशी आहे ते जाणून घ्या. त्यानंतर मी ते कसं यूज करायचं, कधी प्यायचं आहे आणि काय ह्याचा साईड इफेक्ट आहे, कोणी प्यावं कोणी नाही ते सगळं सांगते मी तुम्हाला.
तर जिरा पाणी कसं आहे की एक तर तुम्ही सकाळी पिऊ शकता किंवा तुम्ही रात्री झोपताना हे प्यायचं आहे तुम्हाला, एक तर सकाळी किंवा संध्याकाळी रात्री म्हणा. तर सकाळी जेव्हा तुम्ही हे पिणार आहे तर त्या 2 तासानंतर जिरा पाणी पिल्यानंतर 2 तास तुम्हाला काहीच नाही खायचंय. आणि आम्ही आहे टी लवर, मला आवडतं चहा विथ बिस्किट, खारी, टोस्ट, जसं प्रत्येकाला आवडत असतं. तर मला नाही कंट्रोल, जसे मी आंघोळ केले तसं मला चहा बिस्किट हवं म्हणजे हवं. देवपूजा मी नंतर करते, मी ओपनली सांगते तुम्हाला, कारण मला असं वाटतं की आधी माझी आत्मा मला तृप्त व्हायला पाहिजे, त्यानंतर मग मी देवाला मनाने आवडीनं मी पूजा करणार देवाची. माझं म्हणणं आहे की माझ्यासारखे भरपूर जण असू शकतात असं की ज्यांना उठलं की खायला लागतं किंवा उठलं की मग, कारण आपल्याला हे ड्रिंक पिल्यानंतर 2 तासानंतर आपल्याला मग ते काहीतरी घ्यायचंय. तर यासाठी परफेक्ट एक टाइम असू शकतो की तुम्ही संध्याकाळी ड्रिंक घ्या ते. तर सकाळी कारण आपल्याला लवकर भूक लागते किंवा लवकर आपण खाणार आहे, मग तो कुठं ना कुठं तेवढं चांगलं वर्कआउट होणार नाही तो जे जिरा ड्रिंक आहे. आणि त्यासोबत माझं एक बेस्ट ऑप्शन तुम्हाला एक सोल्युशन जे मी प्रिफर करते, तर मला असं वाटतं, मी पण आता जस्ट ट्राय करत आहे, मी एक 8 दिवस झाले. लिटरली माझ्या स्किनमध्ये मला स्वतः फील होत आहे की किती स्किन माझी ग्लो करत आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल की मी काहीही फेकत असते, तर तुम्ही स्वतः ट्राय करा. बेस्ट ऑप्शन, तुम्ही मला जज करू नका, तुम्ही स्वतः, मी तुम्हाला सांगत आहे की कसं करायचं, डिटेल सांगत आहे, तुम्ही ट्राय करा स्वतःवरती आणि स्वतःवरती रिझल्ट करा. काहीच याच्यामध्ये एक्सपेन्स नाही आहे, एकदम म्हणजे स्वस्तात स्वस्त रेमेडी आहे आपली आणि काहीच नाही याच्यामध्ये. तर जिरा पाणी आपल्याला एक परफेक्ट टाइम काय आहे की सकाळी जर तुम्हाला तुम्ही वेट करू शकत असाल तर तुम्ही सकाळी प्या, रिकाम्या पोटी प्यायचं आहे आणि 2 तासानंतर आपल्याला काहीही खायचं आहे, इव्हन चहा नाही प्यायचं आहे आपल्याला. ओके, तर परफेक्ट टाइम फॉर मी, माझ्यासाठी मी डिसाईड केलेला आहे संध्याकाळी इव्हनिंग मध्ये. आता इव्हनिंग मध्येही जेव्हा तुम्ही ड्रिंक घेणार आहे, तर समजा तुम्ही जर 9 वाजता जेवलेला आहे, जेवण तुमचं 9 वाजता झालेलं आहे, तर एक 1.5 तासानंतर तुम्ही ते ड्रिंक घेऊ शकता. एक 1.5 ते 2 तासानंतर. जेवण माझं जर 9 वाजता झालं किंवा 8 वाजता झालं तर मी 10 साडेदहा वाजता ते ड्रिंक घ्यायचं आहे आणि झोपी जायचंय. किंवा तुमचं 9 वाजता झालं तर तुम्ही 10 साडेदहाला तुम्ही एक ऑलमोस्ट 1.5 ते 2 तासाचा गॅप असायला पाहिजे जेवण्यामध्ये. कारण आता का असं पाहिजे, कारण की जेव्हा आपण जेवण करतो आणि लगेच समजा मी 9 वाजता जेवले किंवा मी 10 वाजता जेवले आणि मी लगेच ते ड्रिंक जर घेतलं तर तो आपली जे फॅट आहे ना, फॅट कट करत असतो. तर फॅट कटरमध्ये तेवढं इम्प्रूव्हमेंट तो चांगलं काम नाही करणार, कारण की आपण जेवल्यानंतर मग तो काय करणार आहे, डायजेशन सिस्टम जे आहे त्याच्यामध्ये लागणार आहे. आणि जिरा पाणी हा फॅट कटरसाठी यूज होतो, तो जे आपल्या अननेसेसरी अनवॉन्टेड जे फॅट आहे आपल्या बॉडीमध्ये तो त्या फॅटला कट करत असतो. पण जर तुम्ही जेवल्यानंतर लगेच ड्रिंक घेतला ना, मग तो फॅट कट नाही करणार, पहिले आधी ह्याला जे डायजेशन आहे आपलं जेवण केलेला तो पचायला तो हेल्पफुल करणार आहे. पण आपला मेन उद्देश काय आहे, त्याला फॅट कट करायचं आहे आपल्याला. डायजेशन तर आपलं चांगलं आहे, डायजेशन होऊन जाणार आहे ऑलरेडी. त्यामुळे जर तुम्ही 1.5 ते 2 तासाचा जर ब्रेक देणार आहे जेवल्यानंतर, म्हणजे 1.5 ते 2 तासामध्ये पूर्ण नाही डायजेस्ट होत, पण कमीत कमी एक 50 to 60% काहीतरी अन्न त्याचं डायजेशन होऊन जाणार. आणि त्यानंतर तुम्ही जर ते ड्रिंक घेतलं, मग ते कुठं ना कुठं फॅट जे तुमचं आहे तो बर्न करतो, तो फॅट जो आहे ते कट करत असतं, त्यामध्ये तो कारगर आहे. म्हणजे 1.5 ते 2 तास इन शॉर्ट मध्ये बेस्ट टाइम संध्याकाळचं घ्या आणि त्यानंतर ही जेवल्यानंतर 1.5 ते 2 तासाचं गॅप देऊन मग ते तुम्ही ड्रिंक घ्या. तर 10 साडेदहाला तुम्ही घेतलं, त्यानंतर तुम्ही लगेच झोपी जा, काहीच हरकत नाही, नो प्रॉब्लेम. आणि त्यासोबतच तुम्हाला अजून एक मी ड्रिंक सांगत आहे. आता यामध्ये आता हे ड्रिंक बनवायचं कसं, सर्वात महत्वाचं, कधी घ्यायचं हा क्लिअर झालं, बनवायचं कसं. तर तुम्ही एक संध्याकाळी इव्हनिंग मध्ये जर तुम्ही चहा कॉफी असं काही जात असेल, किचनमध्ये एंटर करत असेल किंवा मुलांसाठी स्नॅक्स वगैरे बनवायला तुम्ही किचनमध्ये जात असेल, तर त्यावेळेला तुम्हाला जिरे भिजवायचे आहे पाण्यामध्ये. एक ग्लास घ्यायचा आहे, एक ग्लासमध्ये 1 चम्मच जिरे तुम्ही त्याच्यामध्ये टाका आणि त्यानंतर तो जे जिरे आहे तो सोक करून ठेवा, म्हणजे तो भिजून जातील. आणि एक 5 ते 6 तास तो भिजून जाईल, म्हणजे एक 5 ते 6 तास त्याला भिजवावं लागेल आपल्याला. त्यानंतर ते जे जिराचं पाणी आहे तो येलो कलर होऊन जाईल, कारण तो जिरेचे जे पौष्टिकपणा आहे ते जे काही त्याच्या जिरेमध्ये न्यूट्रिएंट्स आहे ते सगळं ते पाण्यामध्ये उतरलं जाईल. मग तो पाणी आपल्याला काय करायचंय की जेव्हा आपण ड्रिंक घेणार आहे तो हलका आपल्याला गरम करायचा आहे. आता यामध्ये प्लस पॉइंट आहे की फक्त जिरा असेल तोही चांगला आहे, पण तुम्हाला लवकर वेट कमी करायचं आहे, खूप लवकर तुम्हाला वेट कमी करायचं आहे. आता कसं लग्नाचं सीझन वगैरे आहे आपल्याला, सडनली मला 8 दिवसामध्ये लग्नाला जायचं आहे किंवा माझं स्वतःचं लग्न आहे किंवा काही माझी बर्थडे पार्टी आहे वगैरे वगैरे, आणि तुम्हाला काहीतरी लुक चेंज करायचं आहे, काहीतरी एक असतं ना लोकांना सरप्राईज करायचं, आणि सडनली तुझं एवढं वेट कसं कमी झालं, किती छान दिसतं, तसं तुम्हाला काही करायचं असेल
तर त्यामध्ये तुम्ही ऍड ऑन करू शकता अद्रक किसायचं आहे आपल्याला जेव्हा आपण पाणी गरम करत असतो. आणि जिऱ्यासोबत तुम्ही थोडेसे सोप आहे, सोप जे आपण सोप खातो जेवण केल्यानंतर, ते सोप भिजवायचं आहे, जिरे भिजवायचे आहे. आणि त्यासोबत थोडंसं जे अद्रक आहे तो अद्रक घ्या तुम्ही आणि उकळताना अद्रक टाका, सोप, जिरे आणि त्यासोबत थोडंसं इलायची जी आहे तेही तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आणि अद्रक तर असतं आपल्यामध्ये. आणि त्यासोबत तुम्ही त्याच्यामध्ये लिंबू पिळायचं आहे ड्रिंक घेतल्यानंतर. म्हणजे भिजवताना जिरे आणि सोप आहे तो भिजवायचा आपल्याला. आणि जेव्हा आपण गरम करतो त्याला थोडंसं हलकं गरम करतो तेव्हा त्याच्यामध्ये अद्रक किसून टाकायचं आहे, इलायची कुटून टाकायची आहे किंवा इलायची पावडर तुम्ही टाका. आणि त्यासोबत त्याच्यामध्ये जिरा जे भिजवलेला आहे आणि जे सोप आहे तो भिजवलेलं ते टाकायचं आहे. आणि ते पाणी जेव्हा आपण गाळून घेतो उकळल्यानंतर 1-2 उकळी येऊ द्या, गाळून घेतो आपण जेव्हा ग्लासमध्ये, त्याच्यामध्ये लिंबू टाकायचं आहे आणि मी ते ड्रिंक घेऊन घ्यायचं आहे आपल्याला. जर तुम्हाला खूप लवकर फास्ट करायचं असेल, वेट कमी, तर आता यामध्ये तुम्ही कसं पियायचंय, तो जास्त गरम पिऊ नका, हलकं कोमट पियायचं आहे आपल्याला. आता काय होतं ह्याच्यामध्ये दुष्परिणाम पण तुम्हाला मी सांगते. ऍक्च्युली साईड इफेक्ट म्हणजे काय असतं, कारण अद्रक हा गरम असतो आणि जेव्हा तुम्ही जिरा वगैरे एखादं उकळतो ना, मग तो पण हीट एक तयार होतो कुठं ना कुठं, कारण तुम्ही रोज ते पीत आहे. तर कुठं ना कुठं एकतर तुमचे जे पिरियड्स आहे ते लवकर येऊन जाईल. तुम्ही ट्राय करून बघा जर तुम्हाला खोटं वाटत असेल. जर 1 महिना आहे म्हणजे कोणताही एक डेट असेल तर त्या डेटच्या 4-5 दिवस आधी तुम्हाला पिरियड्स येऊन जातील. तुमची छाती जी आहे ते काय तुम्हाला थोडंसं बर्न करेल, म्हणजे जळजळ करणार आहे. किंवा तुमच्या बॉडीमध्ये जे आहे गरमीचा त्रास तुम्हाला जाणवणार आहे, छाती जळजळ करणे किंवा युरिनमध्ये थोडंसं काहीतरी हीट तुम्हाला जाणवणं आणि सारखं तुम्हाला पोटामध्ये असं खूप गरम झाल्यावर कसं वाटतं ना, असं काहीतरी वाटतं की खूप गरम झालेलं आहे असं होणं, असं काहीतरी जे आहे ना ते तुम्हाला त्रास जाणवणार, पिरियड्स लवकर येणं असे. मग त्यासाठी तुम्ही फक्त जिरा पाणी प्या, थोडंसं वेळ लागणार आहे. हां, पण कोमट पाणी प्या. जास्त जर गरम पिलं तर हे डेंजर असणार आहे, कारण गरमीचं प्रमाण जास्त होणार आहे बॉडीमध्ये. आणि यावरती पण सोल्युशन आहे. जर तुम्हाला खरंच लवकर गेन म्हणजे वेट कमी करायचं आहे आणि तुम्ही हे सगळं करणार आहे, म्हणजे त्याच्यात अद्रक टाकणार आहे, लिंबू टाकणार आहे, मध असेल तर तुम्हाला तुम्ही मधही टाकू शकता, तेही वेट कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे. मध टाकणार आहे, जिरं टाकणार आहे, सोप टाकणार आहे, हे सगळं टाकून तुम्हाला असं वाटतं की मी लवकर कमी, तर त्याला बॅलन्स करावं लागणार आहे. ते कसं बॅलन्स करणार आहे, तुम्ही एकतर हा जे बॉडीला हीट करतो ते टेम्परेचर जे आहे तो थोडं गरम असणार आहे, ते तुम्ही पिऊन घ्या रात्री झोपताना. आणि दिवसा तुम्ही ताक प्या. ताकामध्ये थोडीशी साखर टाकून, जसं लस्सी टाईप मध्ये आपण म्हणतो, तो बॉडीला चांगला असणार आहे, तो थंडावा देणार आहे. आणि हा जे हीट आहे तो तुम्हाला देणार आहे, जेणेकरून की तुमचा वेट कमी होणार आहे. आणि तर तुम्ही ताक पिलं किंवा लिंबू पाणी पिलं, पण लिंबू पाणीमध्ये पण तुम्हाला साखर टाकावं लागणार आहे. त्या साखरेऐवजी तुम्ही गुळ टाका, तर गुळ पण काय असणार आहे, थंड असणार आहे. मग तुम्हाला बॉडी मेंटेन करावं लागणार आहे, कारण इकडे गरम होत आहे तर इकडे तुम्हाला दुपारी थंड पण काहीतरी खावा लागणार आहे, नारळ पाणी किंवा ताक किंवा लस्सी अशा प्रकारचं, नाहीतर लिंबू पाणी. पण लिंबू पाणीमध्ये साखर नका टाकू, कारण आपण वेट कमी करायचा प्रयत्न करत आहे. तर तुम्ही त्याऐवजी साखरेऐवजी तुम्ही गुळ टाका. अदरवाईज तुम्ही चहा 2 टाइम घेताय तर तुम्ही चहा घ्या. तुम्ही जेवढं जेवण करताय ते तुम्ही जेव्हा, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. जिम ही नाही केलं तरी चालेल, पण केलं तर अजून लवकर फास्ट तुम्हाला रिझल्ट त्यामध्ये दिसून येणार आहे. पण या टिप्सने नक्की तुम्ही फॉलो करा. आणि ते सांगते मी की फक्त जे कोमट पाणी आहे ते ड्रिंक करा, जास्त पाणी तुम्ही पिऊ नका. आणि 1 ते 1.5 ते 2 तासाचा यामध्ये ब्रेक द्या, फक्त एवढंच आहे. आणि जे मी सांगितलेलं की फक्त असं नाही की जिरं पाणी काम नाही, मी फक्त जिरा पाणी केलं तर फक्त थोडासा वेळ लागणार आहे. पण तुम्हाला लवकर करायचं तर इतर ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या गोष्टी तुम्ही त्यामध्ये टाका. आणि लिटरली फक्त 1 महिना, 1च महिना तुम्ही वापरून बघा. तुम्हाला तर 1 आठवड्यामध्येच तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आहे. आणि हा फक्त डेली, असं नाही की 1 दिवस सोडलं, 1 दिवस हे केलं, तर तसं नका करू. डेली तुम्ही जर ते गोष्टी करणार आहे तर ते फरक तुम्हाला लवकरात लवकर जाणवणार आहे. तर आणि मी ते सांगितलं तुम्हाला, ह्याचे साईड इफेक्ट सांगितलं तुम्हाला. साईड इफेक्ट म्हणजे तेच की छाती जळजळ करणार आहे. तुम्हाला जर हीटचा प्रॉब्लेम असेल तर तुमची जे पिरियड्स आहे ते लवकर येणार आहे, छाती जळजळ करणार आहे. युरिनमध्ये असं असतं ना, जसं आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्रास जाणवतो गरमीचा, त्याच पद्धतीनं त्रास तुम्हाला जाणवणार आहे. मग त्यासाठी मी तुम्हाला सोल्युशन दिले की तुम्हाला थंड पण मेंटेन करायचं आहे. गरमी टाकत आहे तर इकडे बॉडीला थंड करण्यासाठी पण तुम्हाला काहीतरी
दिवसा दुपारी जेवणाच्या नंतर ताक, दही, लस्सी वगैरे तुम्हाला ते इनटेक करायचं, नारळ पाणी वगैरे हे सगळ्या गोष्टी. यानंतर तुम्हाला काहीच करायची गरज नाही, फक्त रात्री हे करा. आणि जर तुम्हाला वाटलं की थोडंसं हलकं फुलकं एक्सरसाइज करू तर तुम्ही करा, पण फक्त एवढंच जर तुम्ही केलं ना तर ओ माय गॉड अमेझिंग रिझल्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. आणि प्लस तुम्हाला एक चांगला अजून मी टिप देते की तुम्हाला असं वाटतं की आपल्याला वेट पण कमी करायचं आहे. आजकाल सगळे प्रॉब्लेम असतात ना, माझे केसच गळत आहे, माझे केस पातळ झालेले आहे, केस लवकर प्रीमॅच्युअर वाईट झालेले आहेत, म्हणजे एज काय आहे 20 आहे आणि केस पांढरे झालेले. तर त्यासाठी सुद्धा केसांच्या जे काही प्रॉब्लेम आहे, केसात कोंडा आहे, पांढरे होणं आहे, केस गळती आहे किंवा केसांची वाढ न होणे आहे, केस दाट नाही आहे, असं काही आहे, कोणताही प्रॉब्लेम असो किंवा स्किनचे रिलेटेड, स्किनवरती सुरकुत्या आलेल्या आहेत, स्किनवरती डार्क सर्कल आहे, स्किनची ग्लो निघून गेली आहे, त्या सगळ्या कारणासाठी सकाळी तुम्ही काय करायचंय की सकाळी तुम्हाला उठल्या तुम्हाला काय करायचंय की लाईट एक म्हणजे विदाऊट ब्रश न करता तुम्हाला हे करायचं आहे. ते काय का करतात, पण तुम्ही सायंटिफिकली रिसर्च करा. आयुर्वेदमध्ये सुद्धा हा सांगितलेला आहे, शास्त्रामध्ये सांगितलंय आणि सायंटिफिकली पण हा प्रूव्हन आहे की सकाळी उठल्यावरती तोंड ब्रश न करता तुम्ही जर तांब्याच्या किंवा पितळाच्या भांडीमधलं तुम्ही जर पाणी पिणार आहे तर तो तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. कारण की रात्रभर जी लाळ आपल्या तोंडामध्ये तयार होत असते ना, आता लाळ पण मी सांगायचंय तुम्हाला, व्हिडिओ थोडा लेंदी होणार आहे पण तुमच्या आयुष्यामध्ये नक्की खूप महत्वाची व्हॅल्यू ऍड करणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत बघा. तर लाळ काय असते की लाळ म्हणजे रात्रभरात जो तयार झालेला आहे. आता लाळ पण म्हणजे काय सांगा की म्हणजे कसं आहे, तो पण काय असतं की काही जण काय असतात एक 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 बेसिक जे ह्याचा म्हणजे एक चांगलं जे मेथड आपण म्हणू शकतो, बेस्ट मेथड काय असतो की रात्री जेवल्यानंतर तुम्ही ब्रश करायचं. कारण की रात्री जे आपण जेवत असतो आपण थोडेसे उलटे चालत असतो आपण, कारण की आपल्या डोक्यामध्ये त्या गोष्टी घुसतच नाही आहे, डोक्यात येतच नाही त्या गोष्टी की रात्री आपण जेव्हा जेवण करतो तेव्हा रात्री आपल्या तोंडामध्ये, आपल्या दातीमध्ये जे काही अन्न आहे तो फसलेला असतो आणि रात्री आपण ब्रश न करता तसंच झोपतो. मग रात्रभरामध्ये एक 8 ते 10 तासाची झोप, 7 तासाची झोपामध्ये ते अन्न फसत असतं, तिकडे जर्म्स पैदा होतात आणि ते नंतर आपले दात त्यामुळे खराब होत असतात. आणि नंतर तुम्ही तसंच जर्म असलेले दात आणि तसेच खराब झालेले दात, मग त्या लाळेमध्ये पण ते जर्म असणार आहे आणि तसंच उठून जर तो पाणी पिलं तर ते कुठं ना कुठं आपल्यासाठी धोकादायक ठरतो. मग त्यामुळे काय करायचंय आपल्याला, रात्री ब्रश करायचं आहे. रात्री तुम्ही मिठाने ब्रश करा, सकाळी तुम्ही पेस्टने ब्रश करा. कारण आपण झोपल्यानंतर कोणाकोणाच्या तोंडाचा वास येत असतो, मग पेस्ट असले की थोडंसं सेंट येतं, परफ्यूम वाटतं, फ्रेश वाटतं. आणि रात्री ब्रश मिठाने करायचंय, कारण की मीठ काय आहे, अँटीबॅक्टेरियल आहे, जे काही बॅक्टेरिया आहे आपल्या तोंडामधले ते सगळं मारतं. म्हणून मीठ घ्यायचं हातामध्ये, हाताने चोळायचं, त्यानंतर तुम्ही ब्रशने करून घ्यायचं, म्हणजे रात्रीच आपले दात क्लीन होतात. क्लीन झाल्यावर त्याच्यामध्ये जर्म्स होणार नाही, बॅक्टेरिया होणार नाही, तुमचे दात किडणार नाही आणि स्वच्छ दात घेऊन तुम्ही जर झोपणार आहे म्हणजे रात्रभरामध्ये जो काही लाळ तयार होणार आहे तुमच्या तोंडामध्ये तो तुमच्या शरीरासाठी आरोग्यदायक असणार आहे, फ्रूटफुल असणार आहे. आणि सकाळी उठल्यानंतर ब्रश न करता तुम्ही बिनधास्तपणे पाणी घ्यायचं आहे एका ग्लासामध्ये आणि त्यामध्ये तुम्हाला आवळाचा ज्यूस मिक्स करायचा आहे. आवळाचा ज्यूस तुम्हाला पतंजली असो कोणत्याही ब्रँडचं, काही प्रमोशन मी करत नाही आहे, तुम्हाला जे ब्रँडचं आवडलं ते ब्रँडचं तुम्ही आवळाचा ज्यूस घ्यायचा आहे आणि 1 टोपण किंवा 2 टोपण जसं तुम्हाला आवडलं त्या पद्धतीने तुम्हाला रोज, त्या कोमट नाही करायचं, थंड पाणी घ्यायचंय. थंड पाणीमध्ये 1 ग्लास पाणीमध्ये आपल्याला आवळ्याचा ज्यूस टाकायचा आहे, 1-2 टोपण, आणि तो तुम्हाला पिऊन घ्यायचा आहे. 1 ग्लास 2 ग्लास तुम्हाला जेवढं वाटलं सकाळी जास्त पाणी पिजा आणि तो पण पाणी चूळ भरून प्यायचंय, असं नाही गडगड प्यायचंय. सिप करून चूळ भरून मग तो पाणी प्यायचं. म्हणजे तुम्हाला मी पूर्ण स्टोरी पूर्ण डीप मध्ये सांगितलेलं आहे, एक लहान लेकरासारखं की कसं आपल्याला घ्यायचं आहे पाणी. कारण जे लाळ आहे ते पूर्ण आपण जेव्हा चूळ भरतो ते सगळं संपूर्ण लाळ त्याच्यामध्ये येऊन जातो आणि तो बॉडीमध्ये जातो आणि आपल्या शरीरासाठी तो लाळ, सकाळची पहिली लाळ ती खूप चांगली असते. त्यानंतर तुम्ही आरामशीर ब्रश करणं, घरात झाडू मारणं, जे तुम्हाला कारण आहे ते करत जायचं त्यानंतर. आणि एवढं सगळं केल्यानंतर 1-2 तासानंतर मग आपली रुटीन जी आहे आपण चालू करू शकतो. म्हणजे फक्त 2 ड्रिंक आणि तुमचं आयुष्य नक्की बदलणार आहे. आज जा, नक्की आजच जा लगेच हा व्हिडिओ बघितल्यानंतर आणि हे दोन्ही रुटीन तुम्ही फॉलो करा. तुम्हाला आणायचं फक्त आवळ्याचं ज्यूस आहे, दुसरं तर आपल्या घरी जिरा वगैरे असतंच, जिरा अद्रक जे तुम्हाला आहे. पूर्ण व्हिडिओ नक्की बघून घ्या, समजून घ्या, नंतर मग तुम्ही असं म्हणणार की यांनी सांगितलं आणि असं झालं आणि ह्याचं काहीच साईड इफेक्ट नाही. जर ह्या गोष्टी तुम्ही केल्या, फक्त जिरं पाणी पिलं आणि कोमट पाणी पिलं तर काही साईड इफेक्ट नाही आहे आणि आवळ्याचा ज्यूस त्याचा काही साईड इफेक्ट नाही. फक्त या 2 गोष्टी तुम्ही
तुम्हाला ह्या 2 गोष्टी तुम्ही जर एकाच आठवडाभर फॉलो केलं तर तुम्हाला तुमच्या शरीरामध्ये, तुमच्या स्किनमध्ये, तुमच्या बॉडीमध्ये तुम्हाला फरक जाणवणार आणि ते 1 महिना झाल्यावर तर जादूच होणार आहे तुमच्या आयुष्यामध्ये. आणि हे मी बॉन्ड पेपरवर लिहून देते तुम्हाला. मी असं तोंडी काहीच म्हणत नाही. ऍक्च्युली 7 दिवसापासून, आठवड्यापासून मी स्वतः जिरा पाणी पित आहे आणि लिटरली माझी स्किन मला ग्लो करत असते, दिसत आहे. आणि असं काही नाही. आणि एकतर माझं मन असं असतं की ज्या गोष्टी मला माहिती पडलेल्या, ज्या गोष्टी मला असं वाटतं की ना हा खूप चांगला आहे, त्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण तुम्ही माझी फॅमिली आहे. आणि असं काही नाही की मी काहीतरी लपून बिपून छुते, मी काहीच नाही. असं बाहेरचं जे काही घरगुती आहे, बाहेरचं आहे जे काही मी अप्लाय करते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि यामध्ये काहीच साईड इफेक्ट नाही आहे. आणि रात्री प्यायचं आहे वेट कमी करण्यासाठी आणि स्किन ग्लो करण्यासाठी, स्किनशी, केसाशी रिलेटेड जे काही आहे. कारण आवळा हा खूप चांगला असतं, आवळा स्किनसाठी चांगलं असतं, केसांसाठी चांगलं असतं. तुम्ही म्हणजे आपली स्किनची जी इलास्टिसिटी आहे, सुरकुत्या पडत नाही, स्किन लूज होत नाही आहे. म्हणजे एक प्रकारचे तुम्हाला हमेशा तंदुरुस्त आणि जवान ठेवण्यासाठी आवळा हा खूप चांगला असतो. तर नक्की ट्राय करा. दोन्ही ज्यूस, एक सकाळ आणि एक संध्याकाळ, आणि 1 महिन्यानंतर कंटिन्यू फॉलो करा. आणि 1 महिन्यानंतर मला सांगा याच कमेंट बॉक्समध्ये, याच व्हिडिओ खाली की कसं वाटलं आणि काय रिझल्ट तुम्हाला भेटलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मला फोटो सुद्धा पाठवू शकता. कसं, मी ते व्हॉट्सअप तुम्हाला नंबर नक्की देऊन देईन. तुम्ही फक्त कमेंट करा की आम्हाला तुमचा व्हॉट्सअप नंबर द्या, मी नक्की देऊन टाईन. तुमचा फोटो तुम्ही मला सेंड करा. मी ते व्हिडिओ त्याच्यावरती बनवणार आहे की कसं ह्यांच्या लाईफमध्ये ह्यांना चेंज होतं. काहीच मोठे आता वेट कमीच्या नावानं माझी एक फ्रेंड आहे, त्यांनी स्वतः वेट कमी करण्यासाठी कोर्स केला होता. त्यानंतर बॅक टू द सेम वेट, ते 3 महिन्यानंतर त्यांचा तो कोर्स होता. त्यांनी जोपर्यंत तो प्रोटीन पावडर घेतला, एक्सरसाइज केला, तोपर्यंत त्यांचा वेट थोडं कमी झालं. पण त्यानंतर परत त्यांचा वेट आज तोच आहे, त्याच वेटचा आहे. म्हणजे काहीच फरक जाणवला. म्हणजे हे जे खूप महागचे 4-4, 5-5 हजारचे जे प्रोटीन पावडर म्हणतात की हे पावडर घ्या, कमी होणार आहे, ते होणार आहे, नका पडू. त्यांच्या चक्करमध्ये अजिबात पडू नका, नाही तर तुमचं नुकसान होणार आहे. हा फ्री मधला व्हिडिओ आहे. हा फ्री मधला व्हिडिओ तुम्ही बघा आणि घरात फ्री मध्ये एकदम कमी खर्चामध्ये तुम्ही स्वतःची काळजी घेऊ शकता. आणि तेही काहीच याला वेळ लागत नाही. तर तुम्ही हा करून बघा आणि नंतर मला सांगा. कारण हे प्रोटीन पावडर हे सगळे मी बघितलेलं आहे. खूप जणांना त्यांनी वापर केलेला आहे आणि त्यानंतर ते सांगताय स्वतः की हे सगळं काही काय आहे, फेक आहे. तर नक्की ट्राय करा आणि मला नक्की सांगा की लाईफ तुमची कशी बदललेली आहे आणि काय स्किनमध्ये किंवा तुमच्या बॉडीमध्ये, तुमच्या वेटमध्ये तुम्हाला फरक जाणवलेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. माहिती कशी वाटली मला नक्की सांगा. कमेंट नक्की करा, कारण कमेंट केल्यावर मला असं वाटणार खरंच की व्हिडिओ चांगलं झालेलं आहे का नाही. तर प्लीज कमेंट नक्की करा. श्री स्वामी समर्थ.